छत्रपती बरोबर आहे। मग सूरजजी ही अपरिहार्यता आहे का? म्हणजे एका बाजूला जसं निलेश लंकेजी बोलली की स्वाभिमानाची गोष्ट असते आपला पक्ष वाढवणं, मात्र आपल्या इतर मित्र पक्षांना विचारून या संदर्भातला निर्णय घेणं स्वाभिमान की मग अपरिहार्यता? खरं तर मला आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीचं विधान कसं काय करू शकतात। कारण ज्या वेळेस शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं होतं त्यावेळेस आपण काँग्रेसची मान्यता घेतली होती, मग त्यावेळेस असं म्हणायचं का स्वाभिमान गहाण ठेवला होता? असं मला वाटतं ही एक मैत्री धर्म पाळणं असतं। तुम्ही एखादी राजकीय मित्र जवळ केल्याच्या नंतर आपण एकत्रित आल्याच्या नंतर आपण एखादी गोष्ट सगळ्याला विचारून करत असतो, याचा अर्थ स्वाभिमान गहाण ठेवलेला नसतो, तर याचा अर्थ तुम्ही मित्रधर्म पाळता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वाभिमानी आहे, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय, त्याच्यामुळं आम्हाला कुणी स्वाभिमान शिकवावं एवढी वाईट परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर आलेली नाही। मला वाटतं हे जी काय आहे राजकीय विरोधक म्हणून बोललेलं वक्तव्य, त्याच्यात मला कुठेही असं खूप काही गांभीर्याने घ्यावं अशा पद्धतीचं विधान वाटत नाही। बरं, म्हणजे सुनीलजी तटकरे बोलले तरी ते गांभीर्यानं घ्यावं की न घ्यावं हा तुमचा विषय आहे खरं तर। मात्र मी भाजपच्या अजितजी आपल्याकडे येतो। अजितजी, खरं तर एका बाजूला कुठल्याही प्रकारचे पक्ष जे आहेत ते पुढच्या राजकीय प्रवासासाठी पुढे जात असताना, येत्या काळातल्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तयारी करत असताना एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की प्रत्येकाला हे सत्ताधाऱ्यांबरोबरच जायचंय आणि भाजप बरोबरच जायचंय। म्हणजे यापूर्वी पक्ष फुटीचं राजकारणही झालं आणि पक्ष जोडणीचंही राजकारण असेल तरी केंद्रस्थानी तुम्ही का? आता या चर्चेपुरतं बोलायचं झालं तर निलेश लंके जे म्हणाले ते सूरज भैया जे म्हणतायत तेच त्यांचं म्हणणं आहे, पण तो प्रश्न विचारता तुम्ही मस्त एकदम ट्विस्ट केला, छान। म्हणजे पत्रकार म्हणून तुम्हाला मार्क किती द्यायचे तर 100 पैकी 100 दिले पाहिजे। धन्यवाद। आजच्या चर्चेपुरतं दोघांचंही म्हणणं अगदी सेम आहे, परंतु तुम्ही बरोबर जो प्रश्न टाकला त्यातनं वाद उद्भवू शकतो। यांचंही म्हणणं तेच आहे की आम्ही शिवसेनेला घेताना काँग्रेस बरोबर चर्चा केली। आता सुप्रियाताई त्यांच्या नेत्या आहेत, त्यांनी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वाभिमान हे सगळं म्हटल्यामुळं लंके साहेबांना ते बोलणं क्रमप्राप्त आहे, त्यात काही विषय नाही। आता राहिला विषय आपण आमच्याबद्दल विशालजी, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की विचारधारेची कुठलीही तडजोड न करता राजकीय जीवनामध्ये सतत अविरत काम करत राहिलं पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे। बरं, कुणीही आला तर आम्हाला निश्चित नाही, पण आमच्या बरोबर आल्यानंतर आमच्या साच्यात त्यांनी काम केलं पाहिजे असा आमचा आग्रह असतो आणि आमचा असा अनुभव आहे की आमच्या बरोबर आलेले सगळेच सहकारी, कारण आता माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली सबंध भारत एकसंघ आहे, हिंदुत्वाच्या रेषेमध्ये बांधला गेलेला आहे। आणि एक मी मनातली गोष्ट सांगतो तुम्हाला, मी आता इथनं उठलो की आता विदर्भाच्या दौऱ्यावरती चाललोय, मी नुकतेच आता 5-6 जिल्हे आणखी महाराष्ट्रामधले जाऊन आलो, विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्रभरामधल्या कार्यकर्त्यांना भेटलो। माझ्या गळ्यामध्ये हा जो भगवा आहे, या भगव्यासाठी काम करायची सर्व पक्षीय नेत्यांची, काँग्रेसमधल्या सुद्धा कार्यकर्त्यांची इच्छा आहे, हे आपण लक्षात घेतलं। बरं, म्हणजे बघा आपण जर मुळाशी गेलात सगळ्या तर आता निलेशराव इथे बोलतायत, आता ते काँग्रेसमध्ये गेल्यामुळं वेगळा विषय, पण प्रत्येकाचा जो डीएन आहे तो हिंदुत्वाचाच डीएन आहे आणि भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या विषयावरती कुठलीही तडजोड न करता प्रचंड विकास, माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा जो विकास होतोय, ग्रामीण भागापर्यंत निधी, पैसे पोहोचतायत, त्यामुळं माझ्या सर्व पक्षीय मित्रांना असं वाटतं की नाही आपण सत्तेत गेलं पाहिजे। शेवटी आम्ही सामाजिक काम विशालजी का करतो, आमच्या मतदारसंघामधल्या लोकांचे प्रश्न, अडीअडचणीला आम्हाला सरकारची ताकद मिळाली पाहिजे, मतदारसंघात पैसे आले पाहिजे, याच्याकरता कुणी कार्यकर्ता काम करत असतो। आणि आता काय मी तुम्हाला सांगतो, पुढची 100 वर्ष या देशामध्ये हिंदुत्वाच्या वाटेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विकास होणार आहे आणि ही लाईन जनतेला भावते, मतदारांना भावते, त्यामुळे कार्यकर्त्यांना ते भावते, असं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। बरं, हिंदुत्वाच्या जर मुद्द्यावरती विकास साधला जात असेल, निलेश लंके यांचं मी उत्तर घेणारच आहे, मात्र तुम्ही जसं आता हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला